बरेच वेळेला काय होतं की आपल्या पत्रिकेमध्ये काही दोष असतात, जसं की पितृदोष असेल, कालसर्प दोष असेल, गुरुचांडाळ दोष असेल आणि त्यामुळे तुम्हाला काही अडचणी येत असतात. तुम्ही ज्योतिषांच्याकडे गेल्यावर ज्योतिषी तुम्हाला त्याच्या उपाय निवारणासाठी पूजा किंवा शांती करण्याचा सल्ला देतात. त्याचबरोबर ज्योतिषी किंवा तुमचे जे कोणी गुरुजी असतील ते तुम्हाला उपासना देखील देत असतात. तर बऱ्याच वेळेला असा प्रश्न होतो की आम्ही पूजा केली, विधी करून आलो सगळे, पण आम्हाला म्हणावा तसा फरक काही पडलेला नाही. कसं आहे, पितृदोष असेल, कालसर्प दोष असेल, हे दोष इतके मोठे आहेत की ते एका जन्मात नष्ट नाही होत, ते पिढ्यानपिढ्या पुढे सरकत राहतात. ते नष्ट होण्यासाठी पूजा करणं हे गरजेचंच आहे. त्याचबरोबर तुमची उपासना ही खूप महत्वाची आहे. तुम्ही जर उपासना केली नाहीत तर तुम्हाला चांगली फळं मिळणार नाहीत. त्यामुळं उपासना तुम्ही जितकी जास्त कराल तितके तुम्हाला चांगले रिझल्ट्स आणि सकारात्मक परिणाम दिसून येतील. त्यामुळं उपासना जी तुम्हाला गुरुजींनी दिलेली आहे किंवा मी बऱ्याच जणांना सांगत असतो, ती उपासना करणं हे खूप गरजेचं आहे. तरच तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसून येतील.